रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतलेल्या धडक कारवाईत 1 कोटी रुपये किमतीच्या गांजासह वाहन केले हस्तगत। 2 आरोपी घेतले ताब्यात। पनवेल दिनांक 13 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने तळोजा येथे केलेल्या धडक कारवाईत 1 कोटी रुपये किमतीच्या गांजासह वाहन हस्तगत केले। तसेच या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेण्यात आले। निरीक्षण राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 पनवेल जिल्हा रायगड या कार्यालयास मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार पनवेल मुंब्रा महामार्गाच्या डाव्या बाजूस स्टार वेल्डिंग वर्कर्स समोर तळोजे पाजनंद सेक्टर नंबर 40 तळोजे येथे गांजा या अंमली पदार्थाचा मोठा साठा वाहतुकी होणार आहे। त्यानुसार डॉक्टर विजय सूर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई प्रसाद सुर्वे संचालक राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई प्रदीप पवार उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क कोकण विभाग ठाणे आर कोले अधीक्षक राज्य उत्पादक शुल्क रायगड यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर डी पाटणे निरीक्षक उत्तम आव्हाड दुय्यम निरीक्षक डीसी लाडके दुय्यम निरीक्षक एनजी निकम दुय्यम निरीक्षक प्रवीण माने तसेच महिला जवान श्रीमती आर डी कांबळे श्रीमती निशा ठाकूर जवान ज्ञानेश्वर पोटे सचिन कदम आदींच्या पथकाने त्या ठिकाणी पाळत ठेवून छापा टाकला असता एक महिंद्रा कंपनीची गाडी तेथे आली व या गाडीमध्ये आरिफ जाकीर शेख वय वर्ष 25 राहणार सायन कोळीवाडा व परवेज बाबू अली शेख व 29 राहणार सायन कोळीवाडा यांच्या ताबे कब्जात पांढऱ्या रंगाच्या नायलॉन गोण्यांमध्ये 414 किलो अंदाजे 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गांजा साठा मिळवून आला। सदर आरोपी इसमांच्या कब्जातून एकूण 1,13,90,000 किमतीचा गांजा वाहन व मोबाईल असा मुद्देमाल एनडीपीएस कायदा 1985 अन्वये जप्त केला व त्यांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्या विरोधात एनडीपीएस ऍक्ट कलम 8 क 20 ब 11 29 तसेच कलम 328 अन्वये त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय टोळी असण्याची दाट शक्यता आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास आर कोले अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर डी पाटणे हे करीत आहेत।